ज्याच्या पाठमधून 23 धावाला एकंदरीत त्याने चेंडू फेस केले होतं. 6 चेंडूंमध्ये 23 धावा, त्यामध्ये 3 षटकाराचा समावेश, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला गेला होता. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर इथून खोलटप्पाचा होता. कव्हर पॉईंटच्या मधनं चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी अजय शेंडेनं प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेखा पार. मिळतील धावा 4. आपण पाहिले इथून तर आले इथून मंदिरा 11 दारुल संघांसाठी एक महत्त्वाची सूचना, 2 धावाचे पॅनल्टीच्या समोर जावं लागेल, कारण कंपल्सरी ट्रॅक आणि कंपल्सरी टी शर्ट तुमच्याकडे हवा आहे. आणि एका खेळाडूंमध्ये पॅन्ट नाही आहे, ब्लॅक पॅन्ट आहे, त्यामुळे त्यांना 2 धावाची पॅनल्टीच्या समोर जावं लागतं. मंदिरा 11 दारुल संघ हे लक्षात असू द्या. आणि आपण जेव्हा पहिला P1चं षटक संपेल तेव्हा पहिल्या P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर या 2 धावा ॲड केल्या जातील पिंपळोली या संघाच्या खात्यामध्ये. आणि आपण मान ऑफ द मॅच देऊ. मी विनंती करेल सन्माननीय परशुराम अंबी साहेबांच्या शुभास आपण मान ऑफ द मॅच देऊ. शुभम नाईक या खेळाडूला तब्बल 6 चेंडू 23 धावा, त्याच्या बॅटमधून 3 षटकाराचा समावेश आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. आज मात्र कुंभलवाडी या संघांच्या अगेन्स्ट त्यांनी क्लास दाखवले आणि तो ठरला मान ऑफ द मॅचचा हिरो. आपण पाहतो स्क्रीनवरती. पण एकदा मॅचच्या दिशेने ना बाग टू द क्रिकेट. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या वरना लगातारचा हा 4था चौकार येतोय फलंदाज विनायक गोरेच्या बॅटमधून. बघा तुम्ही या चेंडूंची चाचपणी करू शकता. आणि आपण जर पाहिलं तर योगेश अगिवल एकच सांगेन, आमचा कॅमेरामॅन टॉस बॉक्समध्ये होता आणि मान ऑफ द मॅचसाठी आपण कॅमेरा कव्हर केला होता, त्यामुळे हा क्षण टिपला जाणार नाही आहे. आणि आपण पाहिलं तर इथून आमचे आयोजक देखील समोर आहेत आणि तुम्ही तुमच्या खेळपट्टीच्या बाहेर जणू काही सीमारेषेच्या बाहेर तुमचा पाय होता. आणि बाग टू बाग 4 चौकार फलंदाज विनायक गोरेच्या बॅटमधून. यावेळेस आपण पाहतो चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी आपण पाहिलं तर या चेंडूंवरती चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क होत नाही. मिस्टर अमिक स्ट्रोक झाला. आणि आपण तिकडे पाहिलं तर अनिकेत शेंडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फील्ड जे सन्माननीय सुनील दादा शेंडे यांचे सुपुत्र आहेत. रिव्हर्स टेन पंचांकडे जोरदार अपील. पंच मला सांगत असताना यावेळेस एका ट्रॅकवरती 2 गाड्या अपघात होणारच. कॉलिंग नाही आहे. फलंदाज अनिल पादीर डगआउटच्या रस्त्यावरती. सहा चेंडूंचा खेळ झालाय. पहिला P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहिली विनायक गोरेची. 6 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्या गेल्या, पण एक रनआउटच्या माध्यमातून एक विकेट त्यांना गमावावी लागली अनिल पादीर सारखे खेळाडूची. परंतु आता मी म्हणेन इथून कॅन्डिडेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल लकी. या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं P1चं षटक विनायक गोरेच्या नावावरती राहिलं. 16 धावा त्याच्या बॅटमधून आलं. एकंदरीत शेवटच्या 2 चेंडूंवरती थोडासा या ठिकाणी कमतरता पाहायला मिळाली, परंतु आपण पाहिलं इथून तर खोल्या टप्पाचा चेंडू आपण पाहिला गेला तर इथून चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडीशी आउट फील्ड खराब करणे असल्यानं योगेश आगिवलाकडनं झाली आहे चूक आणि सरळ चेंडू जमीनला दन 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 करत सीमा रेखा पार. मिळतील धावा. आगिवलाकडनं या चुकीची अपेक्षा देखील नव्हती. बॅटच्या स्लॉट मध्ये अजय शेंडे वरती केलंय आक्रमण आणि सरळ चेंडूला पाठवलंय
खेळाडू कक्षावरनं सीमा रेखा पार. यावेळेस ठोकलाय विनायक गोरेनं षटकार. यावेळेस आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण चांगला झेल त्या ठिकाणी कार्य गेला योगेश आगिवलेच्या माध्यमातून आणि संपवलाय फलंदाज विनायक गोरेचा खेळ. बाग तर आउट. या ठिकाणी आपण पाहतोय विनायक गोरेचा खेळ संपवला गेलाय. कॅन्डिडेट नंबर 4 वरती बॅट्समन योगेश. पाठीमागच्या सामनाचा मान ऑफ द मॅचचा हिरो तो योगेश मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. आणि आपण जर पाहिलं तर इथून षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती या गोलंदाज अजय शिंदेला आपण पाहतोय टीमचे कॅप्टन. पहिल्या चेंडूवरती चौकारला, दुसऱ्या चेंडूवरती आसमान दाखवलं आणि तिसऱ्या चेंडूवरती इतका जवाब पत्त्याचे देत असताना गोलंदाज अजय शिंदे. लोवर फुलटाचा बॉल आपण पाहतोय, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लगनला तिकडे शतरक्षक आहेत योगेश आगिवला आणि त्यांच्याकडनं चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळाली. या ठिकाणी आपण पाहिलं तर या 2 धावा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांचं शुभागमन झालं गेलं. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उल्हासनगर सन्माननीय बाळकृष्ण मुंडे साहेबांचं शुभागमन झालं गेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीनं आपण पाहतोय ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं शेतकरी राजा उद्योजक सन्माननीय निखिलदादा देशमुख यांचं या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या दोन्ही मान्यवरांचं मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेल. आणि आपण पाहतोय धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 बाद 32 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये देखील 16 धावा, एकंदरीत 32 धावा. तिसरं षटक अंतिम असेल गोलंदाज जितेंद्र शेंडे उर्फ रेना. आपण पाहतोय 32 धावा 2 षटकामध्ये ठोकल्या गेल्यात, परंतु या षटकामध्ये थांबावं लागेल जितेंद्र शेंडेला. या दोन्ही खेळाडूंना जर 40+ धावा झाल्या तर मात्र मग इथून मंदिरा 11 दारोल संघाला थोड्याशा डिफेंड चेस करण्यासाठी कदाचित नडू शकतील. हा चेंडू आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फेकले जातात. एकंदरीत 33 धावा दाफलकावरती. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये लकी ऑन फायर. लकीच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा मॅक्झिमम ठोकलाय षटकार. लय मध्ये ते सण तुम्हाला पाहायला मिळालं. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि डायरेक्ट आउट ऑफ द पार्क, सिक्सर. जितेंद्र शेंडेला देखील ह्या ठिकाणी आसमान दाखवले जात आहे. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, स्विंगानं मिस. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज जितेंद्र शेंडे. एक काळ असा होता जितेंद्र शेंडेचा की मोठा त्याचा बोलबाला राहिला होता. एक काळ असा होता की जितेंद्र शेंडेचा बोलबाला भरपूर चांगला राहिला होता, परंतु आता थोडासा भाग फुटलाय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज जितेंद्र शेंडे. अगदी त्याच्या नावावरती देखील आपण एक बाईक पाहिली.
ज्यावेळेस आपण चांगला फटका पाहतो या लेट खेटचा फटका होता कव्हर पॉईंटच्या बंद फटका गादर केला आपण पाहतो इकडे एक धाव कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न या ठिकाणी आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाज होईल का बाद या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवतील फलंदाज बाद नाही आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 बाद 41 धावा फलकावरती यावेळेस चांगला चेंडू टाकला जातो गुडलेन स्पॉटचा चेंडू होता मी म्हणेन लकीला आता थांबवलं गेलं पहिल्या चेंडूवरती अस्मान दाखवला परंतु त्यानंतर 3 ते 4 चेंडू जितेंद्र शेंडेच्या नावावरती राहिल्यात परंतु शॉट ऑफ लेनचा चेंडू शॉट बॅकवर्ड रिजनमध्ये आपण पाहतोय खेळाडू होते आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जाहिल झेल आणि पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि पहिला पूर्वार्ध संपलाय पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम जाऊन पोहोचली आई गाव देवी पिंपळी या संघ 2 बाद 41 धावा फलकावरती आता येणाऱ्या 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता मंदिरा 11 दारुल संघाला किंवा सो मच आपण पाहिल्या गेलं तर या 2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड करू निश्चित रूपाने कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही यांच्या पण दक्षता घेऊन आणि धावसंख्या दफलकावरती बनवली गेली 41 धावा दफलकावरती होता 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील कंपल्सरी ड्रेस कोड तुमच्या कडे हवा आणि मंदिरा 11 दारुळ या संघांकडे एक खेळाडू असा होता की त्यांच्याकडे ट्रॅक नव्हती ब्लॅक ती पॅन्ट होती आणि त्या कारणानं 2 धावा या ठिकाणी पेनल्टीच्या समोर जावं लागतं आणि या 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून टोटली धावा झाल्यात 2 बाद 43 येणारे 18 चेंडू आणि 44 धावांचं मापक लक्ष घेऊन उतरेल तो मंदिरा 11 दारुल संघ
आज या ठिकाणी आपण पाहिलं तर एक खेळाडूची कमतरता जाणवती आई गावदेवी पिंपरोली या संघांकडनं. आपण पाहिलं तर भगवान गौरी आज नाहीये. पहिला चेंडू आपण पाहिला तर मोठा फटका खेळायचा होता. कवी शिंदे आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. अगदी कवी शिंदेचा विचार केला पाठीमागच्या सामन्याचा. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पण पाहतोय. मला वाटतं कवी शिंदेचा ही टुर्नामेंट दुसरीच असेल. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑनला टीपला जाईल अनिल पाटीलच्या माध्यमातून फलंदाज होई बाद. कवी शिंदे back to the dugout. कानमंत्र देत असताना लिटिल स्टार धारुळ या संघाची रन मशीन त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनिल शिंदे ऑफ सेकंड वरती पण दिया आयटम ओव्हर द विकेट ना. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग रिझन फटकामध्ये क्षेत्र खाली आहे. चांगला फटका पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात तरी पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत. या ठिकाणी रिस्की गाव रिस्की धाव या ठिकाणी घेत नाही. 2 धावा फलकावरती संघाचं आणि स्वतःच अकाउंट ओपन करत असताना फलंदाज जितेंद्र शिंदे तुम्हाला पाहायला मिळतील. या जितेंद्र शिंदेचा विचार केला तर त्याचा देखील नावाचा बोलबाला भरपूर आणि स्वीप फटका बॉलला पाठवला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज जितेंद्र शिंदेच्या बॅट मधून षटकार. फलंदाज जितेंद्र शिंदेच्या बाट मधून यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो मिस टायमिंग स्ट्रोक झाला की प्रॉपर टायमिंग आहे हे पाहायचंय. बॉल खाली क्षेत्ररक्षक टीपला जाईल 1 मोर विकेट डाउन. बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज होईल बाद. जितेंद्र शिंदे पवेलियनच्या वाटेवरती. अरे काका उड्या बिड्या घालू नको. ये वयात अडका जुळणार नाही तुझी. कसं आहे उड्या घालायला तिकडे ताप करशील. अजून सांग बकाटा बकाट. चल जाऊया पुन्हा एकदा मागच्या दिशेने. आपण पाहायला गेलं तरी 2 धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आल्या आल्याच आपल्या नावाचा परिचय दाखवून दिलाय फलंदाज सुशील आगिवलेच्या बॅट मधून षटकार.
आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर सेमीफायनल नंबर 1 टॉस केला जाईल. दामनवाडी बनाम चिकणीचीवाडी दोन संघाचे कॅप्टन. आपण लगेचच या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण करूया टॉस. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर फटका चांगला खेळायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क होत नाही. या पंच आम्हाला दर्शवतील एक बायच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर धाबी 15 धावा दाफलकावरती. समीकरण होतं 12 चेंडू आणि करायचं होता या ठिकाणी 30, परंतु असं समीकरण राहिलंय 11-29. खोल्या टपाचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. स्टेटन डाऊनचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. विनायक गोरे भरपूर वेगाने येथील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सुशील आगिवलाला विसरून चालणार नाही. या पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो तोच सुशील आगिल आपण पाहतोय नॉन सेकंड वरती. जणू काही आपण पाहिलं तर दारुड संघाला हा केला धावणारा खेळाडू आहे. चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या. चिकणीचवाडी बनाम दामनवाडी या दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच या. आपण करूया टॉस आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विनाशकाली विपरीत बुद्धी आणि इथून फलंदाज होईल बाद. अनिल शिंदे बाग टू डग आउट. सेमीफायनल नंबर 1चा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उल्हासनगर सन्माननीय बाळकृष्ण मुंडे यांच्या आपण शुभास्य करूया सेमीफायनल नंबर 1चा टॉस. एका साईडने अष्टविनायक ग्रुप चिकणीचवाडी तर दुसऱ्या साईडनं दामनवाडी हे दोन संघ. एका साईडने रमेश कडाळी तर दुसऱ्या साईडने नंदरा जंबीरचा संघ. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये आला आणि त्याला सरळ पाठवलाय पार्किंग लॉटमध्ये. षटकार. बावीस धाब्यांची आवश्यकता. धावा होऊ शकता प्रयत्न केले तर. यावेळेस आपण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहिला. कुठल्या प्रकारच्या ठिकाणी धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. गोलंदाज अनिल पादीर यांच्या माध्यमातून. या अनिल पादीरचा विचार केला तर स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर चषक 2023 मध्ये याच खेळाडूने आपल्या नावावरती अवेंजर बाईक म्हणून मिळवली होती आणि तोच खेळाडू. गोलंदाज तयार. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीये. प्रॉपर टायमिंग नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय आणि सरळ या ठिकाणी आपण पाहतोय कॉल दिलाय. वॉट अ कॅच. टिपलाय अनिल पादीरनं आणि संपवलाय फलंदाज योगेश आगिवल्याचा खेळ. बाग टू डग आउट. सातत्याने दारोळ या संघांसाठी अकेला धावणारा खेळाडू. सातत्याने आपण पाहिलं तर लांब लचक षटकार टोकणारा फलंदाज पवेलियनच्या वाटीवरती आलाय. परंतु आता आपण पाहिलं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ अध्यक्ष साहेब सन्माननीय सुनील दादा शेंडे आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 6 वरती आलेत. नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत आणि स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील योगेश आगिवलाचा छोटा बंधू सुशील आगिवला. 6 चेंडू आणि 22 धावा क्षमता आहे सुशील आगिवलेकडे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू प्रॉपरली फटका. वॉट अ टायमिंग आणि पाठवलाय सरळ लॉंग लेन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा बाबा पतंजली षटकार.
धाब्यांची आवश्यकता आहे. सुशील आगिवले मात्र थांबायला नाव घेत नाहीये. यावेळेस आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण चांगला फटका पाहू शकाल. समोरच्या दिशेला विनायक गोरे त्यांच्याकडनं झाली आहे चूक आणि चुकी जर आपण पाहिला या दोन धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 30 धाबा दाखल गावावरती 4 चेंडू आणि घराच्या 14 धाबा. सुशील आगिवले मात्र या खेळाडूला विसरून चालणार नाही. एक चांगला स्टायलिश खेळाडू आहे. सातत्याने दारुल संघाला देखील हा केला धावणारा खेळाडू आहे. सध्या फार टच मध्ये असलेला खेळाडू. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये व्हॉट अ टायमिंग आपण पाहतोय. फलंदाज सुशील आगिवलेच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट षटकार. समीकरण राहिला गेला 3 चेंडू 8 धाबांचं. 3 चेंडू 8 धाबा. 6 चेंडूंमध्ये 22 धाबा बनवायच्या होत्या. पहिल्याच चेंडूवरती अस्मान दाखवला आणि त्यानंतर विनायक गोरेनं चुक्या केल्यात. मी म्हणेन या चुक्या कुठेतरी नडू शकतात. स्ट्राईक रोटेट करून दिली. जिकडे एकच धाव होती तिकडे 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. परंतु आपण जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती देखील षटकार आलाय. 3 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. लकी ठरणार आपल्या टीमसाठी लकी की सुशील आगिवला ठरणार आपल्या टीमसाठी एक चांगला खेळाडू. यावेळेस आपण पाहतोय मिस्टर आमिंग स्ट्रोक झालाय आणि फर्स्ट स्लिप मध्ये टिपला जाहिल झेल कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद. जितेंद्र शेंडेचा छोटा बंधू विशाल शेंडेला आपण पाहतो. छोटा पाकेट बडा धमाका. कोण विसरेल या विशाल शेंडेला. ज्याने भूमी 11 कुंदे या संघाच्या विरोधात 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असताना 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होत्या. शहाबाज बुबैर गोरेगावचं क्रीडांगण त्याने गाजवलं होता. यावेळेस आपण जर पाहतो तर वेगाने चेंडू टाकले जातात आणि आपण पाहतो पूर्णपणे मॅच इथे मी म्हणेन झुंकत असताना आई गावदेवी पिंपळी या संघांकडून एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचवू शकतो. मंदिरा 11 दारुल सिंगाला 1 चेंडू 8 धाबा. आपल्याकडे एक स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहायला गेलं तर इथे मिस्टर आमिंग स्ट्रोक झाला गेला आणि टिपला जाईल या ठिकाणी झेल आणि फलंदाज होईल बाद. विशाल शेंडे हार्ड लक टीम. मंदिरा 11 दारुल संघ बट गुड लक आई गावदेवी पिंपळी या संघ.